Today we have studied about mathematical logic. This is the first chapter in mathematics paper first. First, we consider some sentences. There are four types of sentences: assertive sentences, interrogative sentences, imperative sentences, and exclamatory sentences. Which of these sentences? Only assertive sentences are the statements. And now we use only assertive statements in logic. There are some sentences are given. We study about these sentences. Here some sentences are given. Please give your pen. ह्या सेंटेन्समध्ये रिक्वेस्ट केलेली आहे आणि म्हणून हे स्टेटमेंट असणार नाही. त्यानंतर सेकंड सेंटेन्स जर बघितलं तर त्यामध्ये व्हॉट इज युअर नेम म्हणजे इथे क्वेश्चन विचारलेला आहे आणि म्हणून हे सुद्धा स्टेटमेंट असणार नाही. त्यानंतर थर्ड वन सेंटेन्स जे दिलेलं आहे, व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इट इज, तर हे सुद्धा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, यालाही आपण स्टेटमेंट म्हणणार नाही आहोत. आणि चौथा पण क्वेश्चन आहे, हाऊ आर यू. अशा पद्धतीने हे सगळे जे सेंटेन्सेस दिलेले आहे तर हे स्टेटमेंट नाही आहेत. तर मग ॲसर्टिव्ह सेंटेन्सेस जे असतात ते कशा टाईपचे असतात, तर इथे बघा काही एक्झाम्पल्स दिलेत. सन रायजेस इन द ईस्ट हे स्टेटमेंट आहे. 5 × 2 = 11 हे स्टेटमेंट आहे. असे इथे एकूण 6 सेंटेन्सेस दिलेले आहेत आणि हे सगळेचे सगळे स्टेटमेंट आहेत. मग अशा पद्धतीने हे स्टेटमेंट जर दिलेले असतील तर हे स्टेटमेंट एकतर ट्रू असू शकतात किंवा फॉल्स असू शकतात. जर हे स्टेटमेंट ट्रू असतील तर त्यांची ट्रूथ व्हॅल्यू आपण कॅपिटल T ने दाखवत असतो आणि जर ते फॉल्स असतील तर त्यांची ट्रूथ व्हॅल्यू ही आपण F कन्सिडर करत असतो, कॅपिटल F. तर इथे हे स्टेटमेंट जर बघितले तर सन रायजेस इन द ईस्ट, दिस स्टेटमेंट इज ट्रू. आपल्या सर्वांना माहिती हे स्टेटमेंट ट्रू आहे आणि म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला काय कन्सिडर करता येईल, T. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट जे आहे 5 × 2 = 11, दिस स्टेटमेंट इज फॉल्स and therefore its truth value is F. हे स्टेटमेंट फॉल्स असल्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू आपण F कन्सिडर करणार आहोत. एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड्स, हे स्टेटमेंटसुद्धा ट्रू आहे आणि म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला कॅपिटल T ने दाखवता येईल. अशा पद्धतीने हे स्टेटमेंट्स दिलेले आहेत. तर हे स्टेटमेंट आपण लॉजिकमध्ये वापरणार आहोत. तर इथे बघा लॉजिकचा अभ्यास करत असताना इथे बघा हे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत आणि त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज मग खाली दिलेले आहेत. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस आर द स्टेटमेंट इन लॉजिक, राईट डाऊन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द स्टेटमेंट. तर फर्स्ट स्टेटमेंट काय दिलेलं आहे, 6 × 4 = 25. तर तुम्हाला सर्वांना माहिती हे स्टेटमेंट कसं आहे, तर फॉल्स आहे आणि म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू आपण काय घ्यायची, दिस स्टेटमेंट इज फॉल्स, देअरफॉर इज ट्रूथ व्हॅल्यू इज F. इथं खाली दिलं बघा, इट इज स्टेटमेंट विच इज फॉल्स, हेन्स इज ट्रूथ व्हॅल्यू इज F. अशा पद्धतीने. त्याच्यानंतर सेकंड, x + 6 = 9, दिस इज ऑल्सो फॉल्स स्टेटमेंट. थर्ड वन, व्हॉट आर यू डुईंग, दिस इज interrogative sentence, therefore it is not a statement, this is an open sentence, therefore we cannot mention its truth value. Please sit down, this is also in this statement sentence
here request, here give a request, therefore this is not also statement, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. आता खरं म्हणजे इथे आपल्याला जेव्हा लॉजिक हा चॅप्टर बघायचा असतो तर त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण लॉजिकल कनेक्टिव्ज, सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट यांचा अभ्यास करणार आहोत. तर लॉजिकल कनेक्टिव्ज कशाला म्हणायचं, तर जेव्हा दोन सिंपल स्टेटमेंट दिलेले असतात आणि ते आपण एखाद्या कनेक्टिव्जने जोडत असतो, त्या कनेक्टिव्जला लॉजिकल कनेक्टिव्ज असं म्हटलं जातं. मग ते लॉजिकल कनेक्टिव्ज इथे साधारणपणे कोणकोणते असतात, तर अँड, ऑर, इफ, इफ देन, इफ अँड ओनली इफ अँड नॉट. तर अशा 5 पद्धतीचे आपण लॉजिकल कनेक्टिव्ज इथे घेणार आहोत. तर जेव्हा ह्या कनेक्टिव्जने दोन सिंपल स्टेटमेंट जोडले जातात तेव्हा त्या स्टेटमेंटला म्हणायचं कंपाऊंड स्टेटमेंट. आणि मग आता ह्या कंपाऊंड स्टेटमेंटवरनं आपल्याला 5 टेबल इथे बघायचे आहेत. तर याच्यामध्ये जेव्हा दोन स्टेटमेंट अँडने जोडलेले असतात तेव्हा त्याला आपण कंजंक्शन असं म्हणत असतो, कंजंक्शन ऑफ 2 स्टेटमेंट्स. त्यानंतर जेव्हा दोन स्टेटमेंट ऑरने जोडलेले असतात तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत डिसजंक्शन. आणि अँडने जर जोडलेलं असेल तर त्याच्यासाठीचा सिम्बॉल आहे उलटा व्ही. बघा इथे दिसतोय, हा इथे पी एक स्टेटमेंट दिलंय, हे बघा इथं पी एक स्टेटमेंट आहे आणि क्यू एक स्टेटमेंट आहे. तर पी अँड क्यू म्हणजे हे पी आणि क्यू हे स्टेटमेंट कंजंक्शनने जोडले. त्यानंतर इथे सेकंड डिसजंक्शन आहे. तर इथे जेव्हा दोन स्टेटमेंट ऑरने जोडलेले असतात, ऑर म्हणजे इथे व्हीने आपण तो ऑर दाखवतोय बघा इथे अशा पद्धतीने. तर पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट ऑरने जोडलेले आहेत, पी ऑर क्यू, याला म्हणायचं डिसजंक्शन. त्याच्यानंतर थर्ड वन आहे कंडिशनल स्टेटमेंट किंवा इम्प्लिकेशन स्टेटमेंट. जेव्हा दोन स्टेटमेंट हे इफ देनने जोडलेले असतात तेव्हा त्याला म्हणायचं इम्प्लिकेशन स्टेटमेंट किंवा कंडिशनल स्टेटमेंट. तर इथे इम्प्लाइजचं साईन आहे बघा पी आणि क्यूमध्ये, पी इम्प्लाइज क्यू, याला इम्प्लिकेशन स्टेटमेंट म्हटलं जातं. त्याच्यानंतर इथे बाय कंडिशनल स्टेटमेंट किंवा याला डबल इम्प्लिकेशन स्टेटमेंट म्हणतात. तर जेव्हा दोन स्टेटमेंट पी आणि क्यू हे दोन्ही स्टेटमेंट इफ अँड ओनली इफने जोडलेले असतील तेव्हा त्याला बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन स्टेटमेंट म्हटलं जातं. आणि त्याच्यासाठीचा सिम्बॉल बघा या ठिकाणी इथे दाखवलेला आहे, बघा इथे पी इफ अँड ओनली इफ क्यू, किंवा मग असंही दाखवलं जातं पी इफ अँड ओनली क्यू. तर हे डबल इम्प्लिकेशनचं सिम्बॉल आहे अशा पद्धतीने. आणि शेवटचं 5वं जे स्टेटमेंट आहे त्याला निगेशन स्टेटमेंट म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये दिलेलं जे स्टेटमेंट असतं तर त्याला निगेशन साईन फक्त आपण टाकत असतो, निगेशन ऑफ द स्टेटमेंट. बघा इथे निगेशन ऑफ द स्टेटमेंट आणि निगेशन साईन हे इथे अशा पद्धतीने दाखवलं. पी स्टेटमेंट आहे आणि त्याला काय दिलं पुढे निगेशन, आपण अशा पद्धतीने ते दाखवत असतो निगेशन पी. दिस इज द निगेशन पी. मग आता हे 5 टेबल ह्या लॉजिकमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे 5 टेबल जर आपण व्यवस्थित जर अभ्यासले तर याच्यावर आधारित आपल्याला जे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा सर्किट डायग्राम्स असतील तर त्यांचे उत्तर आपल्याला याच्यावरनं देता येतात. आणि म्हणून ह्या 5 टेबलचा अभ्यास आपण अगोदर करू. तर पहिला आहे कंजंक्शन टेबल. तर ह्या कंजंक्शन टेबलमध्ये मी 2 स्टेटमेंट घेतले. एका स्टेटमेंटला पी स्टेटमेंट म्हटलं आहे, दुसऱ्याला क्यू स्टेटमेंट म्हटलं आहे. तर
हे स्टेटमेंट आपण अगोदर बघितलंय की स्टेटमेंट हे एक तर ट्रू असतं किंवा फॉल्स असतं. ते जर ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण टी कन्सिडर करतो, आणि जर स्टेटमेंट हे फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण एफ कन्सिडर करतो. तर इथे कोणकोणत्या पॉसिबिलिटीज आहेत दोन स्टेटमेंट घेतल्यानंतर? तर एक तर पहिलं स्टेटमेंट ट्रू असताना दुसरंही स्टेटमेंट ट्रू असू शकतं, त्याच्यामुळे आपण पहिले टीची कंडिशन घेऊ. नंतर जर पहिलं स्टेटमेंट जर आपण ट्रू घेतलं तर दुसरं फॉल्स असू शकतं, म्हणून दुसरी कंडिशन आपण टी एफ अशी कन्सिडर केली. त्याच्यानंतर आणखी पॉसिबिलिटी काय असू शकते, तर पहिलं स्टेटमेंट फॉल्स असताना सेकंड स्टेटमेंट ट्रू असू शकतं, म्हणून आपण तिसरी कंडिशन एफ टी कन्सिडर केली. आणि चौथ्या कंडिशनमध्ये पहिलं स्टेटमेंट फॉल्स असेल तर दुसरंही फॉल्स असू शकतं, इथे आपल्याला चौथी कंडिशन एफ एफ अशी कन्सिडर करता येईल. जेव्हा दोन स्टेटमेंट असतात तेव्हा आपल्याकडे 4 कंडिशन असणार आहेत. तर ह्या क्रमाने आपण त्या लक्षात ठेवू. आणि आता इथे त्यांच्या ज्या ट्रूथ व्हॅल्यूज दिलेल्या आहेत तर त्या ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला इथे लक्षात घ्यायच्या आहेत की दोन्ही स्टेटमेंट जर ट्रू असतील त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू जर टी असतील तर तुम्हाला त्यांच्या कंजंक्शन स्टेटमेंटमध्ये पी अँड क्यू जर त्यांचं आपण कंजंक्शन घेतलं पी आणि क्यूचं तर आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू टी मिळते, टीला टी असते. त्याच्यानंतर जर एक स्टेटमेंट ट्रू असेल आणि दुसरं फॉल्स असेल तर तुम्हाला पी अँड क्यू याची ट्रूथ व्हॅल्यू हे स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय मिळणार आहे, एफ मिळणार आहे. एक ट्रू किंवा एक फॉल्स असेल तर इथे सुद्धा एक फॉल्स एक ट्रू आहे, याची ट्रूथ व्हॅल्यू एफ आहे. आणि शेवटची कंडिशन की दोन्हीही जर स्टेटमेंट एफ एफ असतील तर आपल्याला पी अँड क्यू ह्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय मिळते, एफ मिळते. तर अशा पद्धतीने हा कंजंक्शन टेबल आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. मग याच्यामध्ये महत्त्वाचं काय, तर दोन्हीही स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू जर टी असतील तर पी अँड क्यू हे स्टेटमेंट याची ट्रूथ व्हॅल्यू टी असेल. बाकी सगळ्या कंडिशनला पी अँड क्यू ह्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय कन्सिडर करावी लागेल, आपल्याला एफ कन्सिडर करावी लागेल. हे बेसिक आहे, याचा यूज करून आपण इतर एक्झाम्पल सोडवणार आहोत. मग हा कंजंक्शन टेबल जसा आहे तसा डिस्जंक्शन टेबल सुद्धा आहे. हे डिस्जंक्शन टेबलमध्ये बघा इथे मगाच्या सारखेच पुन्हा 2 स्टेटमेंट आपण घेतले पी आणि क्यू, पुन्हा तशाच 4 कंडिशन इथे कन्सिडर केलेल्या आहेत. आणि इथे डिस्जंक्शन घेतलंय पी आणि क्यूचं, पी ऑर क्यू, याला वाचताना आपण वाचतोय पी ऑर क्यू. पी ऑर क्यू स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू कशा चेंज होतात, तर दोन्ही स्टेटमेंट ट्रू असताना त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू टी असताना पी ऑर क्यूची ट्रूथ व्हॅल्यू सुद्धा टी असेल. एक स्टेटमेंट ट्रू असेल दुसरं फॉल्स असेल एकाची ट्रूथ व्हॅल्यू टी असेल आणि दुसऱ्या स्टेटमेंटची जर एफ असेल तर आपल्याला पी ऑर क्यू ह्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू टीच मिळते. इथेही तसंच एक पहिलं स्टेटमेंट फॉल्स आहे दुसरं ट्रू आहे, एफ टी असताना आपल्याला पी ऑर क्यू ह्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही काय मिळणार आहे, टीच मिळणार आहे. आणि शेवटची जी कंडिशन आहे त्या कंडिशनमध्ये मात्र जेव्हा पी आणि क्यू हे दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असतात त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज ह्या एफ एफ असतात, तेव्हा आपल्याला त्यांच्या डिस्जंक्शनची व्हॅल्यू पी ऑर क्यू ह्या स्टेटमेंटची व्हॅल्यू ही मिळते, एफ मिळते. तुम्हाला डिस्जंक्शन टेबल लक्षात ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवता येईल की जेव्हा दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असतात, दोन्ही स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही एफ असते, तेव्हा तुम्हाला मिळणारं पी ऑर क्यू ह्या स्टेटमेंटची व्हॅल्यू काय असते, एफ असते. बाकी तिन्ही कंडिशनला तुम्हाला त्या स्टेटमेंटची व्हॅल्यू काय मिळते, टी मिळते. पूर्णपणे विरुद्ध आहे बघा कंजंक्शन टेबल आणि डिस्जंक्शन टेबल यांच्यामध्ये. जर तुम्ही बघितलं तर कंजंक्शन टेबलमध्ये फक्त टीला टी आहे, बाकी सगळ्या कंडिशनला एफ आहे, बाकीच्या उरलेल्या 3ही कंडिशनला एफ 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 मिळतो. आणि डिस्जंक्शनमध्ये त्याच्या उलट आहे की तुम्हाला एफ एफ ह्या कंडिशनला स्टेटमेंट व्हॅल्यू एफ मिळते, बाकी वरच्या 3ही कंडिशनला ट्रूथ व्हॅल्यू ही टी मिळते. तर
अशा पद्धतीने हे दोन टेबल आपण बघितले, कंजंक्शन टेबल आणि डिसजंक्शन टेबल. आता पुढचा आहे तो कंडिशनल टेबल. तर कंडिशनल स्टेटमेंट दिलेलं असताना किंवा इम्प्लिकेशन स्टेटमेंट आपण जेव्हा घेतो तेव्हा त्याच्यामध्ये कशा पद्धतीने ट्रूथ व्हॅल्यू चेंज होतात, तर इथे हा जो ट्रूथ टेबल आहे याच्यावरून आपल्या लक्षात येईल. तर इथे सुद्धा पुन्हा दोन स्टेटमेंट आपण घेतले, पी आणि क्यू, आणि त्यांचं इम्प्लिकेशन इथे घेतलं आपण, पी इम्प्लाइज क्यू. पुन्हा त्याच पद्धतीने पी आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूज आपण घेतल्या आहेत, टी टी, टी एफ, एफ टी आणि एफ एफ. तर ह्या 4 कंडिशन इथे आहेत. तर ह्या टेबलसाठी पुन्हा जेव्हा दोन्हीही स्टेटमेंट ट्रू असतात तेव्हा त्यांची ट्रूथ व्हॅल्यू ही आपल्याला टी मिळते. जेव्हा पहिलं स्टेटमेंट ट्रू असतं आणि दुसरं फॉल्स असतं तेव्हा आपल्याला मिळणारं कंडिशनल स्टेटमेंट हे फॉल्स मिळत असतं. म्हणजेच पहिला टी आणि दुसरा एफ असं स्टेटमेंट जर असेल तर आपल्याला त्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही एफ कन्सिडर करायची. आणि समजा पहिलं स्टेटमेंट जर तुमचं फॉल्स असेल म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू जर एफ असेल आणि दुसऱ्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही टी असेल तर मात्र तुम्हाला मिळणाऱ्या कंडिशनल स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही काय मिळणार आहे, टी मिळणार आहे. आणि शेवटी जर पी आणि क्यू हे दोन्ही स्टेटमेंट जर फॉल्स असतील म्हणजेच त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज जर एफ एफ अशा कन्सिडर जर केल्या तर आपल्याला मिळणाऱ्या कंडिशनल स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही टी मिळत असते. तर हा कंडिशनल टेबल लक्षात ठेवताना एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता की जेव्हा पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल आणि दुसरं फॉल्स असेल म्हणजे पहिल्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू टी असेल आणि दुसऱ्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू जर एफ असेल तर तुम्हाला कंडिशनल स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही एफ मिळते. बाकी तिन्ही केसेसमध्ये तुम्हाला त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू टी, टी आणि टी अशा पद्धतीने पाहायला मिळतात. त्यानंतर चौथा टेबल आहे बाय कंडिशनल टेबल किंवा डबल इम्प्लिकेशन टेबल. तर याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला दोन स्टेटमेंटचं कंपाऊंड स्टेटमेंट जेव्हा दिलेलं असेल आणि ते इफ अँड ओनली इफने जोडलेलं असेल तेव्हा त्याला काय म्हणायचं, डबल इम्प्लिकेशन स्टेटमेंट. मग आता इथे बघा पुन्हा त्याच पद्धतीने पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट घेतले, पुन्हा त्याच 4 कंडिशन टी टी, टी एफ, एफ टी आणि एफ एफ. आणि इकडे पी इफ अँड ओनली इफ क्यू. मग आता पी इफ अँड ओनली इफ क्यूसाठी कशा पद्धतीने ट्रूथ व्हॅल्यू चेंज होतात, तर इथे जेव्हा दोन्ही स्टेटमेंट पी आणि क्यू स्टेटमेंट यांच्या ट्रूथ व्हॅल्यू टी टी असताना तुम्हाला बाय कंडिशनल स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यूसुद्धा टीच मिळते. आणि दोन्हीही स्टेटमेंटच्या पी आणि क्यू या दोन्ही स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूज जर एफ एफ अशा असतील तर तुम्हाला पुन्हा बाय कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे पी इफ अँड ओनली इफ क्यू ह्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू टी मिळते. आणि मधले 2 कंडिशन जे आहेत त्या 2 कंडिशनसाठी पहिलं स्टेटमेंट जर ट्रू असेल आणि दुसरं फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू ही एफ असते. किंवा पहिलं फॉल्स असू द्या आणि दुसरं स्टेटमेंट ट्रू असू द्या तुम्हाला त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ अशी कन्सिडर करावी लागते. तर इथे तुम्हाला लक्षात ठेवता येईल बाय कंडिशनल टेबलसाठी की जेव्हा दोन्ही स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू टी असते तेव्हा तुम्हाला ते बाय कंडिशनल स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू टी मिळते. किंवा दोन्हीही स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू एफ असताना तुम्हाला बाय कंडिशनल स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही टी मिळत असते. आणि मधल्या 2 कंडिशनला आपल्याला एफ एफ मिळत असते. म्हणजे आपल्याला पी इफ अँड ओनली इफ क्यू ह्या स्टेटमेंटसाठी ट्रूथ व्हॅल्यूज टी एफ एफ टी अशा पद्धतीने लक्षात ठेवता येईल. पी आणि क्यू तुमच्या लक्षात आलं असेल की पी आणि क्यूच्या ज्या काही ट्रूथ व्हॅल्यूज आहे त्यासाठी ज्या 4ही कंडिशन आहे ते सेम घेतलेले आहेत आपण. आणि ह्याच क्रमाने जर घेतल्या तर तुम्हाला फक्त शेवटच्या कॉलममधील ट्रूथ व्हॅल्यू सहजपणे लक्षात ठेवता येतात. आणि 5वा जो आहे निगेशन टेबल किंवा निगेशन ऑफ अ स्टेटमेंट. तर याच्यामध्ये फक्त एखादं स्टेटमेंट
पी हे स्टेटमेंट आपण कन्सिडर केलं, त्याची ट्रूथ व्हॅल्यू जर टी असेल तर निगेशन ऑफ द स्टेटमेंट दॅट इज निगेशन पी याची व्हॅल्यू एफ कन्सिडर करा. आणि जर दिलेलं स्टेटमेंट जर फॉल्स असेल, त्याची ट्रूथ व्हॅल्यू जर एफ असेल तर निगेशन ऑफ द स्टेटमेंट त्याची ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला टी मिळेल. अशा पद्धतीने हे 5 टेबल आहेत. ह्या 5 टेबलचा जर व्यवस्थित अभ्यास केला, हे जर व्यवस्थित लक्षात ठेवले तर याच्यावरनं तुम्ही सहजपणे जे काही प्रिपेअर द ट्रूथ टेबल किंवा पुढे जाऊन आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न, लॉजिकल इक्विव्हॅलन्स हे जे टॉपिक बघायचे आहेत त्याच्यासाठी तुम्हाला याचा पूर्णपणे वापर करता येतो. आज आपण इथेच थांबू. नमस्ते. ओके, धन्यवाद.